तर नमस्कार मित्रांनो, तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावांनो, आज आपण लग्न पत्रिका बॅनर डिझाईन बनवलेले आहे। भावांनो, ही बॅनर डिझाईन खूप कडक झालेली आहे। भावांनो, यामध्ये तुम्हाला जी झिप फाईल दिली आहे त्या झिप फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड हा बोलून सांगितलेला आहे। तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका। भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मी तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन डिझाईन ह्या आपल्या चॅनलवर देत असतो। तर भावांनो, जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला कोणी जॉइन झालं नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन व्हा, कारण तिथं आपण सर्व ॲप्लिकेशन आणि आपले अपडेट्स देत असतो। आणि भावांनो, जर आपल्या इंस्टाग्रामला कोणी फॉलो केलं नसेल तर तिथे इंस्टाग्रामला पण फॉलो करा। आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकण्या अगोदर तिथं आपण आपले पोस्ट टाकत असतो। जर भावांनो काय अडचण असेल तर मला इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता। भावांनो, हे जर न्यू पिक्सेल ॲप तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्रामवर आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा, तरच आपली ही PLP फाईल आहे ही तुमच्या पिक्सेल ॲपमध्ये ओपन होईल। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे बघू शकता, मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे, बघू शकता फुल कडक असा बॅकग्राऊंड डिझाईन घेतलेले आहे। त्याची तुम्ही साईज पण पाहू शकता, इथे इमेज साईजवर क्लिक करू शकता। 2000 बाय 2500 म्हणजे 4 बाय 5चा आपण हे बॅनर डिझाईन घेतलेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये हा पोर्शनमध्ये एक आपण डिझाईन ॲड केलेले बघू शकता, थोडे लाईट ग्रीनमध्ये, आणि त्याच्यावर एक PNG इमेज आपण ॲड केलेले। भावांनो, ही PLP फाईल फुल एडिटेबल आहे। त्यानंतर इथं बघू शकता आपल्या गणपती बाप्पांचा एक इमेज घेतलेला आहे। ह्यामध्ये तुम्हाला जर दुसरे चेंजेस करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता। त्यानंतर इथं बघू शकता एक आपण झेंडूची माळा घेतलेल्या म्हणू शकता तुम्ही, त्यामध्ये आपण PNG टाईप घेतलेले आहे पाहू शकता। तर त्यानंतर आपण इथं एक PNG शेप टाईप डिझाईन घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता फुल एडिटेबल आहे। भावांनो, यामध्ये आपण नवऱ्या मुलाचं नाव वगैरे टाकणार आहोत। इथं बघू शकता चिरंजीव हे आपण नाव टाकलेलं आहे, हे मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। इथं क्लिक करून इथं तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही दुसरे पूर्ण नाव टाकू शकता। त्यानंतर इथं बघू शकता प्रीतम हे आपण नाव टाकले, बघू शकता फुल एडिटेबल आहे। यामध्ये आपण DG फॉन्टचा वापर केलेला आहे। भावांनो, जर तुम्हाला हा फॉन्ट तुम्हाला कन्वर्ट करता येत नसेल, यामध्ये तुम्हाला युनिकोडची गरज लागेल, तर तुम्हाला दाखवतो मी कसं करायचं। त्यानंतर आपल्या सगळ्यात पहिल्यांदा प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवरनं हे ॲप घ्यायचं आहे, बघू शकता इंडियन फॉन्ट कन्वर्टर हे ॲप घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा असं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर आपण फॉन्ट वापरला आहे DG फॉन्ट, त्यासाठी आपण 3 नंबरचा ऑप्शन बघू शकता, युनिकोड टू AMS इंडियन फॉन्ट, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला जे नाव चेंज करायचं, आता मी प्रीतम टाकले तर मी या जागी आपण दुसरंही नाव टाकू। तर आपण बघू शकता मी हे प्रदीप नाव टाकले तुम्ही सॅम्पलसाठी। तर त्यानंतर इथं काय करायचं आहे, हे युनिकोड टू AMS फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ही ॲड येऊन जाईल, हे ॲड असतं तुम्हाला थांबायचं आहे। त्यानंतर इथं कॅन्सल करायचं आहे। कॅन्सल केल्यानंतर इथं कॉपी या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुमचा युनिकोड तयार झालेला दिसेल। त्यानंतर आपण फ्रंट इंटरेस्टला यायचं आहे पिक्सेल लॅबमध्ये। त्यानंतर इथं बघू शकता आपण जे नाव टाकलं प्रीतम, या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं पेन्सिलच्या आयकॉनवर जायचं आहे। पेन्सिलच्या आयकॉनवर गेल्यानंतर इथं बघू शकता एडिटेबल येईल, हे आपण पूर्ण नाव कॅन्सल करायचं आहे आणि जे आपण युनिकोड बनवलेलं आहे ते यावर क्लिक करायचं आहे। तर बघू शकता कोड आलेला आहे। त्यानंतर इथं बघू शकता हे असं तुम्हाला इंटरफेस दिसेल, बघू शकता। तर आपल्या इथं एक काना गेलेला आहे, त्यासाठी परत पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता इथं आपला एक काना गेला आहे, त्यासाठी आयच्या पुढे A वाढवायचा आहे, म्हणजे A टाकायचं आहे। त्यानंतर इथं बघू शकता पूर्ण नाव आलेलं आहे, इथं पाहू शकता पूर्ण नाव आलेलं। अशा पद्धतीने तुम्हाला युनिकोडचा वापर करून हे DG फॉन्ट कन्वर्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीनं पूर्ण नेम आहे ते नाव आहे ते दिसेल। त्यानंतर आपण त्यांची पूर्ण माहिती ॲड करणार आहोत।
तर त्यानंतर पाहू शकता इथं ते आपण पूर्ण माहिती टाकलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण बॅनर डिझाईन बनवायचे आहे। त्यानंतर आपण इथं उजव्या साईडला एक शेप घेतला आहे सेम, त्यानंतर इथं टाकलं आहे बघा ह्या साईडला चीज चौका। सेम यामध्ये पण हीच प्रोसेस करणार आहोत आपण। त्यानंतर इथं बघू शकता मुलीचं नाव टाकलं आपण स्वाती म्हणून। सेम याला जे मी तुम्हाला आधी सांगितले असाच युनिकोड वापरून तुम्ही नाव चेंज करायचं आहे। त्यानंतर त्यांची आपण पूर्ण माहिती खाली टाकणार आहोत। तर भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोणाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। त्यानंतर आपण खाली बघू शकता शुभमंगल 16 यास आपण ही PNG ॲड केलेले आहे। यामध्ये तुम्हाला दुसरे PNG ॲड करायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता, कारण PLP फाईल तुम्हाला फुल एडिटेबल दिलेले आहे। त्यानंतर इथं जे विवाहाचं टायमिंग आहे आपलं ते आपण मराठीतच टायपिंग केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये तुम्हाला बघू शकता इथं मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे, इथं तुम्ही सर्व चेंजेस करू शकता। तर भावांनो, पहिला पासवर्ड आहे 2929 पाहू शकता। त्यानंतर आपण पुढचे ॲड करणार आहोत। इथं बघू शकता स्थळ घेतलंय, त्यानंतर जे स्थळ टाकले त्या स्थळमध्ये आपण मराठीच फॉन्टचा वापर केलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर हळदी समारंभ यासाठी पण आपण मराठीच फॉन्टचा वापर केलेला आहे। तर भावांनो, ही फुल एडिटेबल तुम्हाला PLP फाईल मी दिली आहे। भावांनो, व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा। त्यानंतर इथं बघू शकता पाठीमागं आपण सेव्ह घेतलेला आहे। त्यानंतर नवऱ्या मुलाचा कपलचा आपण एक फोटो घेतलेला आहे। त्यानंतर बघू शकता खाली निमंत्रक एक PNG ॲड केले। त्यानंतर खाली सस्ने निमंत्रक म्हणजे निमंत्रकमध्ये आपण काय टाकलं आहे समस्त सिंह परिवार। तर पाहू शकता इथं फुल एडिटेबल दिलेलं आहे भावांनो, व्हिडिओ कोणी स्किप करू नका। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भावांनो, काय अडचण असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। त्यानंतर इथं सर्व झाल्यानंतर आपण शेवटला मी लोगो ॲड दिलेला आहे, इथं तुम्ही पाहू शकता। हा लोगोही तुम्ही चेंज करू शकता। भावांनो, व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भावांनो, तो दुसरा पासवर्ड आहे 2727। तर भावांनो, हे दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र करून टाकायचे आहेत आणि त्यानंतरच तुमची फाईल ही एक्स्ट्रॅक्ट होणार आहे। भावांनो, हे पिक्सेल लॅब तुम्ही वापरायचं आहे, तुम्हाला टेलिग्रामला दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।